योगेंद्र दादांची मतं 80,000 अधिक 60 अशी 41 आहेत आणि त्यांच्यामधली 81 मधली त्या ठिकाणी 60 वजा होतात. 21 वरती अजितदादा सुद्धा राहतात. आर्कडेवाडीच्या विषयानं ज्या पद्धतीनं आम्ही खोलामध्ये गेलो त्या पद्धतीनं ज्या बूथवरती मला 31 मतं दाखवलेली होती आणि त्यांना 400 मतं दाखवली. त्या ठिकाणच्या लोकांनी स्वतः येऊन प्रतिज्ञापत्र करून म्हणजे ॲफिडेव्हिट करून त्या ठिकाणी मला दिलेले आहे. मी निवडणूक आयोगाकडे येणाऱ्या 4 दिवसामध्ये राहुल गांधी आहेत, पवारसाहेब आहेत, निवडणूक आयोगाकडे आम्ही जाणार आहोत आणि त्यांना ही सगळी प्रक्रिया दाखवणार आहोत. शिवाय यामध्ये जी गडबड केलेली आहे त्यांनी, जी मशीनमध्ये कंट्रोल बॉक्समध्ये गडबड करतात, पण टेक्निकली आम्हाला ते समजून येत नाही. आमचं साधं म्हणणं आहे की व्हीव्हीपॅटमधून जी चिठ्ठी खाली टाकली जाते, त्याला काळी जी ग्लास लावलेली आहे, ती चिठ्ठी आमच्या हातामध्ये यावी आणि तुम्ही प्रिंट केलेली चिठ्ठी आमच्या हाताने त्यामध्ये टाकली जाते. म्हणजे ही निवडणूक पारदर्शकपणानं होईल. आता जी निवडणूक घेतलेली आहे या सरकारनं, त्यामध्ये जवळ-जवळ 150 मतदारसंघामध्ये यांनी गडबडी केलेल्या आहेत. यांचे मतदारसंघ किती आलेले आहेत, पूर्ण सखोल माहिती काढल्यानंतर अजितदादा सुद्धा या मतदारसंघामध्ये 20,000 मतांनी पराभूत. जवळ-जवळ अजितदादांनी त्यामध्ये 1,80,000 जी मतं पडलेली आहेत त्यापैकी 1/3 म्हणजे 3/1 2/1 असं प्रोपोर्शन तिथं सुद्धा लावलेलं होतं. त्यामुळं योगेंद्र दादांची मतं 80,000 अधिक 60 अशी 41 आहेत आणि त्यांच्यामधली 81 मधली त्या ठिकाणी 60 वजा होतात. 21 वरती अजितदादा सुद्धा राहतात. अजितदादाचे फक्त 12 आमदार या ठिकाणी या राज्यामध्ये निवडून आलेले आहेत. त्यानंतर एकनाथ शिंदेचे फक्त 18 आमदार निवडून आलेले आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे 77 आमदार अशी मिळून सगळी मिळून संख्या त्यांची 107 आहे आणि 2-3 अपक्ष आहेत अशी 110 फक्त संख्या. आणि असं असताना यामध्ये जो सखोलपणाने मी अभ्यास केलेला आहे, प्रत्येक मतदारसंघ वाईज अभ्यास केलेला आहे, प्रत्येकाला काय लावलं त्या ठिकाणी. जयकुमार गोरेच्या बाबतीमध्ये सुद्धा एकाच 5 असं प्रोपोर्शन त्या ठिकाणी लावण्यात आलं. जयकुमार गोरेला मतं आहेत 1,48,000 आणि त्या ठिकाणी गाडगेंना मतं आहेत 1,03,000. तर त्या ठिकाणी त्यांची सुद्धा 30,000 मतं ही ह्यांना म्हणजे गाडगेंची त्यांनी चोरली. त्यामुळे ती जर वजा केली त्यामधून तर गाडगे 1,33,000 वरती येतात आणि जयकुमार गोरे 1,31,000 वरती येतात. ते 10,000 मतांनी तिथे सुद्धा 13,000 मतांनी हे झालेलं आहे आणि प्रत्येक मतदारसंघ वाईज मी काढलेला आहे. काही एकही मतदारसंघ मी त्यामध्ये तांत्रिकदृष्ट्या सगळ्या अंगानं त्याचा अभ्यास करतोय. आता पवारसाहेबांची भेट झाली. दिल्लीमध्ये राहुल गांधी, पवारसाहेब आणि आम्ही सगळे मिळून त्या ठिकाणी निवडणूक आयोगाची भेट घेणार आहोत. त्यांना हे दाखवणार आहोत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हातापाया पडून आम्ही तुम्हाला विनंती करतो की व्हीव्हीपॅटमधली चिठ्ठी आमच्या हातामध्ये आली पाहिजे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये ती घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही. या सरकारनं राजीनामा दिला पाहिजे. तुम्ही देत नसाल तर त्या माळशिरसमध्ये मी राजीनामा द्यायला तयार आहे. त्या ठिकाणी पोटनिवडणूक ही घेतली पाहिजे आणि पोटनिवडणूक घेऊन आज तुमचं सरकार आहे. तुम्हाला काल 1,08,000 मतं होती. आम्हाला बघायचं आहे त्या तालुक्यामध्ये तुम्हाला 20,000 मतं आहेत का? सरकार असल्यानंतर 1,08 140 मतं होतात, 150 होतील. तर आम्हाला बघायचं आहे तुम्हाला त्या तालुक्यामध्ये 20,000 मतं आहेत का? आणि त्यासाठी मी माझा राजीनामा द्यायला तयार आहे असं निवडणूक आयोगाला आम्ही लेखीपत्र तयार केलेलं आहे. आज पवारसाहेबांकडे मी ते दिलेलं आहे. साधारणपणे उद्धवजी ठाकरे 5 तारखेला 6 तारखेला मार्कडवाडीला येणार आहेत. त्यानंतर पवारसाहेब वेळ राहुलजींची बसून घेतो म्हणलेत आणि त्या ठिकाणी जाऊन आम्ही हे सगळं करणार आहे आणि ते निवडणूक आयोगानं नाही ऐकलं त्यांना. निवडणूक आयोग हा ह्यांनी नेमलेल्या शिपायासारखं काम करतो त्या ठिकाणी आणि सुप्रीम कोर्ट सुद्धा अतिशय भेदरलेल्या आणि दबलेल्या अवस्थेमध्ये आहे. परंतु ह्या सगळ्यांना या सगळ्यावरती कुणी ना कुणीतरी लढाई केली पाहिजे, मात केली पाहिजे आणि ही लढाई आम्ही लढणार आहोत. कोणत्याही परिस्थितीमध्ये हे लोकमताचं नसलेलं सरकार हे 4 महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला जमीनदोस्त झालेलं दिसेल. अशा पद्धतीची व्यूहरचना आम्ही केली. नाही तुम्हाला त्या बाबतीमध्ये योगेंद्र दादांबरोबर माझी चर्चा झाली, पवार साहेबांबरोबरही झाली. व्हीव्हीपॅट मधली संख्या पहिलं मत आपण बटन दाबल्यानंतर ते कंट्रोल बॉक्सला जात होतं. आता बटन दाबल्यानंतर ते पहिल्यांदा व्हीव्हीपॅटला जातं.
व्हीव्हीपॅट मधून कशा पद्धतीने चिठ्ठी छापली जाते. साधारणपणे पहिल्यांदा कुणी केला, समजा घड्याळाचं बटन दाबलं. घड्याळाचं बटन दाबल्यानंतर तुम्हाला घड्याळाची चिठ्ठी दिसते. त्या ठिकाणी लाईट लागली जाते आतमध्ये आणि ती जी काच आहे ती हिची आहे, गॉगल ग्लास आहे. त्यानंतर तुम्ही ह्याला तुतारी वाजवणाऱ्या माणसाला मत द्यायला 4 लोक बरोबर गेली. 4ही मतं टाकली. पहिल्या माणसाची जी चिठ्ठी छापलेली आहे ती तशीच ठेवली जाते. दुसरा आल्यानंतर फक्त लाईट लावून दाखवली जाते, की तुम्हाला कन्फर्म वाटतं, की आपलंच ते हे आहे. म्हणजे व्हीव्हीपॅट हे फसवणुकीचं साधन आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये या युगेंद्र दादांनी काही माघार घेतलेली नाही. व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठ्या आणि इकडे कंट्रोल बॉक्समध्ये दाखवलेला डिस्प्ले हा सारखाच असतो. त्यामधून काही निघणार नाही. त्यामुळं पैसे वाया घालवण्यापेक्षा त्यातून आणि कुणाचंच निघणार नाही. सगळ्यांनी आम्ही पैसे भरले. त्यामधून काही निघत नाही. आम्ही त्याच्याही पुढे गेलोय आणि त्यामुळं ती एक स्टेप आमची माघारीची असली तर 100 पटीने आम्ही पुढे जाऊ.